जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक दुसरा, समास सातवा, सत्वगुण लक्षण। या दशकामध्ये आपल्या संप्रदायामध्ये श्री महाराजांनी काही निवडकच समास जे घेतलेत त्यामध्ये रजोगुण व तमोगुण हे दोन्ही समास वगळून फक्त सत्वगुण लक्षण हा समास मुख्यत्वे करून इथे घेतलाय। त्याबद्दल आता आपण प्रस्तावना बघूया। आपल्या भोवती पसरलेले सगळे विश्व त्रिगुणात्मक आहे हे जर खरे, तर पृथ्वीवरील मानवी जीवन देखील त्रिगुणात्मक असले पाहिजे। सत्व, रज आणि तम हे तिन्ही शक्तिरूप आहेत। शक्ती ही स्वतः चांगली नाही आणि वाईटही नाही, वापरणारा तिचा जसा उपयोग करतो त्यावर ती चांगली अथवा वाईट परिणाम घडवून आणते। त्रिगुणामध्ये शुद्ध आणि शबल असा भेद करण्याचे कारण असे की देहबुद्धीचा पगडा बसलेल्या स्वार्थी जीवनात गुणांचे शबल रूप दिसते, तर आत्मबुद्धीचा पगडा बसलेल्या निस्वार्थी जीवनात त्यांचे शुद्ध रूप आढळते। उदाहरणच द्यायचे झाले तर युद्ध पाहणे व युद्ध खेळणे किंवा वध करणे हा तर तमोगुण आहे। भगवान श्री रामचंद्र अस्त्रविद्या शिकले आणि स्वतः मोठ्या उत्साहाने ते युद्ध खेळलेत। याशिवाय त्यांनी वालीचा, रावणाचा, त्राटिकेचा वध देखील केलाय। त्याचप्रमाणे अर्जुन युद्ध नको म्हणत होता, पण एवढी 18 अध्याय गीता सांगून भगवान श्रीकृष्णांनी अखेर त्याला युद्ध करायलाच लावले। असे असून सुद्धा या दोन्ही अवतारांना कोणी तमोगुणी मानत नाही। दोघांनीही केवळ कर्तव्य म्हणून युद्ध केले किंवा वध केला, अर्थात ती कर्मे संपूर्णपणे सात्विक होती, यात वादच नाही। देहबुद्धीचे किंवा देहाभोवती केंद्रित झालेले जीवन म्हणजे प्रपंच आणि आत्मबुद्धीचे किंवा देवाभोवती केंद्रित झालेले जीवन म्हणजे परमार्थ होय। त्रिगुणांचे प्रापंचिक रूप शबल तर पारमार्थिक रूप शुद्ध असते। या दोन्ही त्रिगुणांच्या बद्दल आपण थोडक्यात तुलनात्मक अभ्यास करूया। 1. प्रापंचिक त्रिगुण। या त्रिगुणांमध्ये जग माझ्यासाठी आहे ही भावना असते आणि त्यामुळे ते स्वार्थमय असतात, तर पारमार्थिक त्रिगुणात मी जगासाठी आहे ही भावना असते, त्यामुळे ते निस्वार्थी असतात। प्रापंचिक त्रिगुणात जड अशा दृश्याला सर्वस्व मानून भोगवृत्ती पोचतात, तर पारमार्थिक त्रिगुणात सूक्ष्म अशा अदृश्याला सर्वस्व मानून त्यागवृत्ती पोचतात। प्रापंचिक त्रिगुण हे कामनेच्या अधीनपणामुळे कर्मरत व प्रवृत्ती प्रधान असतात, तर पारमार्थिक त्रिगुण हे निक्कामतेचा आदर्श असल्याने चिंतनशील व निवृत्ती प्रधान असतात। प्रापंचिक त्रिगुण हे वासना तृप्तीच्या नादाने देहातून सुख घेण्याची साधना जन्मभर करतात, त्यातून विज्ञान वाढीस लागते, परंतु पारमार्थिक त्रिगुणामध्ये वासना निर्मूळ करण्याच्या नादाने भगवंतापासून सुख घेण्याची साधना ही जन्मभर होते आणि त्यातून आत्मज्ञान प्रगटते। प्रापंचिक त्रिगुण असलेल्यांच्या जीवनात काम, क्रोध, द्वेष, मत्सर या विकारांचा धुमाकूळ चालतो आणि त्यामुळे सदैव असमाधानता राहते, तर पारमार्थिक त्रिगुणांच्या जीवनात आत्मानात्म विवेकाचा रम्य विलास चालतो, त्यामुळे मनाला सदैव समाधान राहते। प्रापंचिक त्रिगुण असलेले सत्ताधारी, श्रीमंत, कलावंत, राजविलासी आणि चैनी पुरुष हे आदर्श मानले जातात किंवा त्यांना तसं व्हावंसं वाटतं, परंतु पारमार्थिक त्रिगुण असलेले हे साधू, संत, महात्मे, योगी, त्यागी, आत्मज्ञानी व भगवंताचे प्रेमळ भक्त अशांना आदर्श मानतात किंवा त्यांनाही तसंच व्हावंसं वाटतं।
प्रापंचिक त्रिगुण हे आकुंचित वृत्तीमुळे दोषवृत्ती असलेले आढळतात. त्यामध्ये दुसऱ्याची निंदा घडते व त्यामुळे अनेकांशी विरोध होतो. तर पारमार्थिक त्रिगुणामध्ये विशाल वृत्तीमुळे दुसऱ्याबद्दल प्रेमच वाटते. त्यांचे गुणच दिसतात. दोषांवर पांघरून घातले जाते आणि त्यामुळे अनेकांशी स्नेह जडतो. प्रापंचिक त्रिगुण हे दुसऱ्याच्या दुःखाबद्दल उदासीन असतात. यापेक्षा हलक्या पातळीवर जायचे म्हटले तर दुसऱ्याच्या दुःखाने त्यांना सुख वाटते आणि त्यामध्ये परोपकार करण्याची वृत्ती बिलकुल नसते. तर पारमार्थिक त्रिगुणामध्ये दुसऱ्याचे दुःख पाहवत नाही, परोपकार करण्याची हौस वाढते आणि दुसऱ्याच्या सुखाने आपण सुखी होतो. प्रापंचिक त्रिगुण हे प्रपंचातील सुखाने सुखी तर दुःखाने दुःखी होतात. शृंगार, संगीत, नाच, नाटक, तमाशा इत्यादी विरंगुळ्यांची ही साधनं ही त्यांची स्थानं असतात. तर पारमार्थिक त्रिगुणामध्ये प्रपंचातील सुखदुःखांच्या हेलकाव्यांनी मन खालीवर होत नाही. दुःखाचा आघात झाला तरी मन डगमगत नाही. हरिकथा, भजन, कीर्तन, प्रवचन, पुण्यतिथीचा उत्सव इत्यादी विरंगुळ्यांची स्थाने हे त्यांचे आदर्श असतात. प्रापंचिक त्रिगुण हे देहालाच देव मानल्याने देहाचे अखंड स्मरण आणि अर्थात भगवंताचे विस्मरण घडवतात. तर पारमार्थिक त्रिगुण हे देवाला सर्वस्व मानल्याने भगवंताचे अखंड स्मरण आणि त्यामुळे देहाचे आपोआप विस्मरण घडवतात. असो, या समासात सत्वगुणांची लक्षणे सांगताना श्री समर्थांनी त्रिगुणांचे पारमार्थिक रूप सविस्तर सांगितले आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.